नमस्कार मित्रांनो, माझं नाव जयेश. कशाच तुम्ही सगळे बरे आहेत ना? आज नेहमीसारखं आज पण मावऱ्याला आलो, पण मावऱ्याचा भाव एवढा टाईट आहे ना का तुम्हाला सांगता पण येत नाही. मला एवढा मच्छीचा भाव टाईट आहे. आता हे सध्या माझ्या साईडला जवला वगैरे, जवला सुरमया पापलेटचा आज दिसले नाही. हलवे आहेत, छोटे छोटे हलवे आहेत प्लस सुरमया वगैरे एकदम आहेत, ठीक आहेत, बरे आहेत. तर ते तुम्हाला आज दाखवतो मी. सुरमया, हलवं, पापलेट, कोलंबी टायनी कोलंबी आज 3,000 4,000 रुपये टप चालू आहे. टोपली चालू, सॉरी. तर तुम्हाला आज दाखवतो आज आमचा धक्का कसा आहे. धक्का ते तुम्ही धक्का बघून घ्या. नमस्कार मित्रांनो, हा आमचा हे धक्का. या धक्क्यावरनं बघा आज एवढी गर्दी आहे ना का भरपूर गर्दी आहे, कारण की मार्केटला मालच नाही आहे, म्हणजे मच्छीच नाही आहे. तर मच्छीच्या हिशोबात ही गर्दी बघा किती. ही गर्दी इकडे पण तेवढीच आहे. परत हे आमचे मामा जावला घेऊन बसतात. मामा जावला कशी टोपली आहे? 400 रुपये टोपली जावला देतात. एकदम बारीक जावला. हा बघा जावला कसा आहे. लास्टला ते 300 रुपयाला देऊन टाकतात. आज या सुरमया 4 सुरमया आहेत. ह्या सुरमया 3-3, 4-4 हजार रुपयाला 4 सुरमया चालत. कसं परवडणार, कसं आपण गिरायक करणार? तर गिरायक करायला गेलो, गिरायकाला काय वाटतं का बाबा नाही खरंच महाग आहे. पण महाग नाही आहे बाबा, एवढं महाग आहे ना का तुम्हाला सांगता पण येत नाही आम्हाला. एवढी मच्छी महाग आहे. ताई या 4 सुरमयांचा काय भाव? 2,000 रुपये. आता बघ ही सुरमया 4 सुरमया 2,000 रुपयाला सुरमया सांगतो. हे बघा टवर बघा किती भारी आहे टवर. आता यश टवर घ्यायला गेल्यानंतर ही टवर कमसे कम 7,000 8,000ला एक टवर गेलेले कमसे कम. आता ही गर्दी बघा, ही चंगडा चंगडी बघा, ही चंगडा चंगडी बघा. बघा 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 ही आमचा रोजची रुटीन आहे. या रोजच्या रुटीनमध्ये मावरं घ्यायला लागतो आम्हाला. नमस्कार मित्र. ए दादा कुठे लिलाव चालू आहे? कुठे आतमध्ये चालू आहे का? बघा समुद्राचा दानव कसं चाललेलं आहे, एकदम भारी चाललेलं आहे. हे बघा काही एकदम कमी मावरा घेऊन बसलेले. आणि नेहमीसारखे बोलतो ना आम्ही, ह्या नेहमीसारख्या गर्दीमध्ये आम्हाला रोजचा मावरा घेऊन आम्हाला मावरा खरेदी करून रोज आम्हाला. आणि इथे एवढे चोर वगैरे एवढे भरपूर ना का विचार नका करू. एवढे चोर, त्याच्यामध्ये आपला स्वतःचा मावरा सांभाळा, सगळ्या काय गोष्टी नाही. या मावऱ्यामध्ये चालून आपला खरेदी करून मग आपल्याला घरी जायचं आहे, बरोबर. ते काय लोकांना कळतं. ही ताईनी बघा किती मस्त ताडमासा घेऊन चाललेले. ताडमासा कमसे कम समजून घ्या ना 20 ते 30 किलोचा असेल तो ताडमासा. अरे मावशी काय करते यार, काय करते. अरे यार लागेल तो, डोल्याला लागेल, त्याला व्यवस्थित घेऊन जा. गेली मावशी. चला पोपट एक नंबर. पोपटची साईज आहे, तर त्याला भावच कमी करत नाही ते. गेली मच्छी घेऊन आता मी माझ्या स्वतःच्या धंद्यावर निघालो आहे. तर एवढी मच्छीचा माल महाग असून सुद्धा हिंमत करून मी माल घेतला आहे. मग तोच माल घेऊन आता मी चाललो आहे धंद्यावर बसून. तेवढं मला 4 वाजेपर्यंत पूर्ण संपवावं लागेल. नाही संपलं तर संध्याकाळी पण बसावं लागेल. ते झालं. जर नाही पैसे झाले तर लय मोठा विषय आहे बाबा. काय जे टाकले तेवढे तरी भेटावा, कारण की मच्छी खरंच जास्तच महाग आहे आज ना. त्याच्यामध्ये बघूया मार्केट कसं आहे ना. मार्केट एवढा थंड आहे ना का त्याच्यामध्ये गिराईक वगैरे काय त्याच्यामध्ये बार्गेनिंग करत असतो का बाबा एवढंच दे तेवढंच दे, तेवढ्यामध्ये जमेल. पण खरंच जी वस्तू समजून घ्या 25 रुपयाला, ती वस्तू 50 रुपयाला आहे असं समजून घ्या जागेवर. तर आपण काय विचार करतो माहिती का, की गिराईक नेहमीचा जो गिराईक असतो त्याला आपण सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण की चल याच्यामध्ये नाही तर त्याच्यामध्ये आपण थोडेफार पैसे काढूया. पण नाही, आज ते पण होणार नाही. बघूया आता मी माझ्या धंद्यावर पूर्ण माल घेऊन जातो. माल घेऊन गेल्यानंतर मला समजेल का बाबा
आज काय होतो का नाही होत, प्लस पॉईंट त्याच्यामध्ये पूर्ण रात्र गाडी चालवावं लागते मला. ही माझी गाडी, माझी स्वतःची गाडी आहे. तर गाडी अशी का, या गाडीने मला भरपूर साथ दिला आहे. एवढा साथ दिला आहे ना का समजून घ्या. आता या गाडीला 5वं वर्ष चालू आहे, पण आजपर्यंत कोणताच असा मोठा विषय त्या गाडीमध्ये किंवा खर्चाचं कारण बनलेला नाही आहे. तर या गाडीचं मी खरंच साक्षात म्हणजे एवढे उपकार मानतो माझ्यावर का खरंच या गाडीने मला भरपूर साथ दिलेली आहे ना. असेच मला पुढे पण हिने साथ द्यावा. माझ्या गाडीमध्ये पण भरपूर म्हणजे नाही किमान कमी 7-8 माणसं आहेत. तर त्या माणसांना रोज घेऊन त्यांचा पूर्ण मावळा उतरून मग त्याच्यानंतर मग मला माझ्या धंद्यावर जायला लागतो. बघू आता पुढे गेल्यावर धंदा लावतोय, गिऱ्हाईक कसा होतोय ते समजेल मला ना. पुढच्या नेक्स्ट त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय का मी कसा स्वतःचा धंदा प्रोग्रेस केलेला आहे ते तुम्हाला समजून येईल. ओके चला, थँक्यू, बाय. तर आता तर मी धंद्यावर पोचलेले आहे. हा माझा धंदा आहे, हा छोटासा स्टॉल आहे माझा ना. माल भरून आलेले मी. बघू आता काय आहे, लावतोय धंदा मी, कसं होतं काय नाही त्याच्यावर मला समजेल का आजचं गिऱ्हाईक कसं आहे. ठीक आहे, पुढचं काय आहे ते मी सांगतोय. चला ठीक आहे, थँक्यू. सांगायला गेलं तर हा माझा रोजचा शेड्यूल आहे. हा माझा पूर्ण धंदा आहे. हा तर संपवता मला 4 वाजणार आहेत. आता 4 वाजणार आहेत. आता बघूया गिऱ्हाईक कसा लागतो. गिऱ्हाईक तयार करून मला सुरमई खूप भारी भेटल्या होत्या. हे बघा, सुरमई वगैरे एवढ्या भारी भेटल्या होत्या ना मला, पण त्याचा भाव भरपूर टाईट आहे. काय करणार आता, धंदा तर केलाच पाहिजे. धंदा करूनच आपल्याला पूर्ण आहे आपला रोजचा चालतोय. बघूया नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला सांगतो मी. हा कुपा 100 रुपये ठीक आहे. नेक्स्ट वीकमध्ये सांगतो मी तुम्हाला कसं काय. चला, थँक्यू. नमस्कार. फायनली मी माझ्या त्या धंद्यावर पोचलेले. आता बघूया, एवढा आणलेला माल आहे ते पण माल पण थोडाच भेटला मला. माल काय जास्त भेटलेला नाही आहे. तर एवढा पूर्ण माल संपवून थोडाफार मी मच्छी तोडली पण आहे. 2-3 हजारची मच्छी तोडली पण ना. तेवढ्या याच्यामध्ये काय होणार तर नाही आहे आपला, पण बघूया बाबा. आत्ता गिऱ्हाईक कसा लागतो काय आहे त्या प्रकारे तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे, थँक्यू. वेगळा करू का त्याचा ठेवू छोटे कर. अजून ओके ब्रो. दिले कोण बी बस 5 किलो. किती देऊ ताई? अर्धा दे. हॅलो, तुम्ही येणार तिकडे ठेवायला आज निघालात की